तर यंदा भारतात पुरेसा पाऊस पडेल, कारण अल निनोचा फार काही प्रभाव होणार नसल्याचं स्पष्टीकरण हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी केलं आहे. भारतात एल निनोच्या आधी पाऊस संपतो अशी माहिती त्यांनी दिली आहे. यांच्याशी याच संदर्भात बातचीत केलेली आमचे प्रतिनिधी नाझीर खान यांनी. सह मराठवाड्यात सुद्धा प्रचंड उष्णतेची लाट पसरलेली आहे आणि खरं तर अनेक वर्षानंतर सातत्यानं तापमान परभणी जिल्ह्यामध्ये तापमान सातत्यानं 43च्या पुढे आहे. त्यामुळे परभणीकरांसह राज्यभराचे नागरिक भीषण उष्णतेचा सामना करत आहेत. नेमकं काय याच्या मागे कारणे आहेत, पावसाची काय स्थिती असणार आहे यंदा, एकूणच या प्रश्नावर परभणीचे भूमिपुत्र हवामान अभ्यासक आणि हवामान तज्ज्ञ पंजाब डक आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत संवाद साधूया. सर, मला सांगा, यावर्षी भीषण असं कोल्ड तापमान वाढलेलं आहे. परभणीकरांचं राज्यभरामध्ये तापमानात मोठी वाढ आहे. नेमकं याच्या मागे काय कारणे आहे आणि प्रमुख कारणे काय आहे आणि ही किती दिवस असणार? तापमान वाढायला सगळ्यात महत्वाचं कारण तुम्हाला सांगतो, एक तर जंगलतोड झालेली, एक तर नैसर्गिक जे झाड संपत्ती साधन संपत्ती ती तोडण्यात आली, आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं कारण सिमेंटचे घर झाले, सिमेंटचे रोड झाले, जागतिकीकरण झालं, कारखानदारी वाढली, वाहनं वाढली, वाहनामध्ये एसी वाढले, एसी मुळे गाड्या तापायल्यात, कंपन्या वाढल्या. पण त्याच्यामुळे काय झालं, औद्योगिकरण झालं, त्याच्यामुळे काय झालं, हे सगळे सिमेंटचे जंगल झाल्यामुळं हे तापमान वाढले. आणि भविष्यात जर असं तापमान वाढलं तर मी तरी म्हणतो भविष्यात काय होईल, नैसर्गिक आपत्तीला सामना करावा लागणार आहे. जितकी तापमान वाढ जाते लगेच त्या वर्षी लगेच तितका अवकाळीला परत सामना करावा लागतो. बरं, आता ही किती दिवस असं तापमान वाढत असणार सातत्यानं? आज आहे 29 एप्रिल 2026. तर आणखीन जवळपास सांगायचं झालं तर 11 मे पर्यंत हे असं तापमान वाढत राहणार आहे. 44 परभणी जिल्ह्याचा पारा 44 पर्यंत राहणार आहे. एक दिवस 45° पर्यंत परभणी जिल्ह्यात देखील जाईल. आणि त्याच्यानंतर काय होईल, 12 तारखेला मात्र परत पुन्हा परभणी जिल्ह्यात देखील पावसाचं वातावरण तयार होईल. 12 मेला परभणी जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रात देखील 12-13 मेला पावसाचं वातावरण तयार होणार आहे. अवकाळी पाऊस येणार आहे. आणि यावर्षी जे तुम्हाला यावर्षी काय होणार, पाऊस काय होणार आहे, जेमतेम पडणार आहे, पिकाला लागल तसा पडणार आहे. आणि शेतकऱ्यासाठी हे जे साल आहे हे सगळ्यात चांगलं राहणार आहे. कारण की काय होणार आहे, पाऊस कमी पडणार आहे, मग शेतकऱ्यांसाठी साल चांगलं कसं असणार? ज्या वर्षी पाऊस कमी पडतो ना त्या वर्षी शेतकऱ्याची पिकं चांगली येतात. आणि ज्या वर्षी जास्त पाऊस झाला की शेतकऱ्याचं खूप नुकसान होतं. तर यावर्षी काय होणार, जे म्हणजे खरीपचा जे पीक आहे तर खरीप चांगलं येणार आहे. आणि यावर्षी परतीचा पाऊस जास्त पडणार आहे, म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये खूप पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळे रब्बीचं पीक चांगलं येणार आहे, म्हणजे खरीप पण येणार आहे आणि रब्बी देखील चांगलं येणार आहे. म्हणून शेतकऱ्यासाठी हे साल 2026 साल शेतकऱ्यासाठी चांगलं साल राहणार आहे. पंजाब डक होते. खरं तर सविस्तर त्यांनी एकूणच येणारा उन्हाळा किती दिवस असणार आहे, पावसाळ्याची आणि मान्सूनची काय स्थिती असणार आहे याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. सर्वसाधारण पाऊस होणार आहे, 7 जूनलाच पाऊस येईल. मात्र शेतकऱ्यांसाठी यंदाचा पावसाळा जे आहे ते चांगला असणार असल्याचा अंदाज त्यांनी यावेळी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे.